23 सप्टेंबर रोजी नांदेड बंदची हाक सकल मराठा समाजातर्फे दिली। जिल्हाधिकारी यांना निवेदन। सविस्तर बातमी अशी की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या न्यायिक मागण्या मान्य करून तात्काळ उपोषण सोडण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनातील प्रमुख मागण्या अशा आहेत की सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, हैदराबादसह सातारा बॉम्बे गव्हर्नमेंटची गॅजेट इयर लागू करण्यात यावे, आंतरवाली सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवावरील झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, राज्यभरात कुणबी नोंदी तपासणी अतिशय मंद गतीने चालू असणारे काम त्वरित शिंदे समितीमार्फत नोंद शोधून प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, EWS सह SEBC आणि कुणबी हे तिन्ही पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे, 1 जून 2004च्या कायद्यात सुधारणा करून मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। गत 1 वर्षापासून या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश व्हावा या विषयासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी आंदोलने केली। स्वतःच्या जीवाची पर्वा न बाळगता आज त्यांचं 17 सप्टेंबर कालच्या दिवशी या ठिकाणी 6व्या वेळेचा आमरण उपोषण या ठिकाणी चालू झाले आहे। सरकार कोणत्या परिस्थितीची या ठिकाणी वाट पाहत आहे? सरकारला महाराष्ट्र हा जो शांततामय महाराष्ट्र आहे तो अशांतता करायचा आहे का? हा आमचा सरकारला प्रश्न आहे। येत्या 2 दिवसामध्ये हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल यासह महाराष्ट्रातील मराठा युवकांवर आंदोलनाच्या दरम्यान ज्या कोणते या ठिकाणी सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले ते सर्व गुन्हे आमचे मागे घेतले नाही तर येणाऱ्या सोमवारी 23 तारखेला या ठिकाणी नांदेड जिल्हा आम्ही कडकडीत अशा पद्धतीचा बंद या शासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी करणार आहोत। आणि यामध्ये सकल मराठा नांदेड जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाच्या अखंड मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अखंड मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या निषेधार्थ या बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे। या बंदमध्ये बंद करायचं आहे आपल्याला फक्त, आणि तोही अत्यंत शांततामय पद्धतीने महाराष्ट्रालाही दिसू द्या की मराठे शांततेच्या पद्धतीने कशा पद्धतीचं बंद करतात हे यावेळी सांगू इच्छितो। सकल मराठा समाजाच्या वतीनं आज नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। मागील 6 दिवसापासून जे जरांगे पाटील उपोषणाला बसलेत, आजचा त्यांचा 5वा दिवस आहे, तरीही सरकार त्याच्याकडे दखल घ्यायला लक्ष द्यायला वेळ नाही आहे। परंतु सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं सरकारला एक आव्हान करण्यात आलेलं आहे। येत्या 2 दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडवण्यात यावं, अन्यथा दिनांक 23 तारखेला म्हणजे सोमवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील 16च्या 16 तालुके कडकडीत बंद पाडून या निगरगट्ट शासनाचा निषेध करण्यासाठी मराठे रस्त्यावर उतरणार आहेत। सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे, बांधवांनो, आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं संविधानिकरित्या कायद्याच्या चकोटीतलं आंदोलन ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांना यशस्वी केले त्याच पद्धतीनं सोमवारचा 23 तारखेचा बंद सुद्धा अतिशय शांततेमध्ये आपल्याला करायचा आहे। प्रशासन आपल्या सोबत आहे, खांद्याला खांदा लावून प्रशासन आपलं काम करत आहे, परंतु समाज बांधवाला माझी एक विनंती आहे, कुठेही दगडफेक न करता, कुठेही गदारोळ न करता, कुठेही टायर न जाळता या शासनाचा शब्दात जाहीर निषेध करायचा आहे आणि अतिशय शांततेमध्ये हा बंद यशस्वी करायचा आहे। या पुढील 2 दिवसामध्ये कोणीही कुठेही रस्त्यावर न उतरता डायरेक्ट 23 तारखेला सोमवार रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध करून कडकडीत बंद पाळायचा आहे। बांधवांनो, विचारपूर्वक करा, कारण ह्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी अनेक यंत्रणा कामी लागलेल्या आहेत, अनेक समाजकंटक कामी लागले आहेत। मराठ्यांची अस्मिता आणि मराठ्यांचं सौंदर्य कधीही वाया जाऊ देऊ नका। मराठ्यांचा शिस्त आणि संयम काय असतो शासनाला दाखवून द्या, एवढीच विनंती मी करतो। आणि शांतता प्रिय बंदला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की 23 तारखेला आपण रस्त्यावर उतरायचं। तर एकदा कदाचित शासनाने उदासीनता दाखवली तर 23 तारखेच्या बंदच्या नंतर येणारी पुढची दिशा जी काही असेल ते जरांगे पाटलांनी सांगलेली आम्ही अवलंबू आणि महाराष्ट्रातील सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज जरांगे पाटलाचा शब्द शिरसावंत म्हणून त्यांनी सांगलेलं प्रत्येक आंदोलन हा ताकदीनं पुकारू। पुढील भूमिका काय? जय जाऊ मागील 5 दिवसापासून मराठा योद्धा श्री मनोज पाटील जरांगे हे आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांची तब्येत अतिशय खालावली आहे। काल रात्री 2 वाजता आम्ही त्यांना भेटून आलो। आज प्राथमिकरित्या नांदेड जिल्ह्याच्या अखंड मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आले। या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला चेतावणी देण्यात आली की आज किंवा उद्याच्या डेटमध्ये मनोज पाटील जरांगे यांचं उपोषण उठून आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा
सोमवारी 23 तारखेला नांदेड जिल्ह्यासह 16 तालुके आम्ही बंदचं आवाहन केलं आहे. त्या बंदमध्ये शांततेत बंद होणार आहे आणि आज सर्व समाज बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, आज शनिवार रविवार शांततेत आपापल्या घरी जा. आज कुठलंही आंदोलन किंवा कुठली हिंसक नाही करायचं. जर सोमवारपर्यंत नाही झालं सोमवारी 11 वाजता नांदेड बंदला सुरुवात होईल. त्या पद्धतीनं आपला जे सुचेल त्या पद्धतीने आपण आंदोलन करावं. एवढंच की आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये आणि सर्व नांदेड कसं कडकडीत बंद राहील यासाठी सर्व समाज बांधवांनी लक्ष द्यावं. आणि तसंच गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आणखी आपण किती बळी घेणार आहात. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातले 11 ते 15 युवकांनी आत्महत्या केली, महाराष्ट्रात 100-125 लोकांनी आत्महत्या केली. आणखी किती आत्महत्याची वाट पाहत आहे हे शेवटची चेतावणी आहे. सोमवारपर्यंत आपण आमच्या मागण्या नाही मान्य केल्या सोमवारी महाराष्ट्र बंद आहे, त्या पद्धतीने नांदेड कडकडीत बंद राहील अशी या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो. की आम्हाला नांदेड बंद किंवा शहर बंद करायची पाळी देऊ नका. बंदच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग बंद होऊ शकतात, छोटे छोटे रस्ते बंद होऊ शकतात किंवा जे शेतकरी बांधव आहेत ते आपले जे जनावर आहेत ते रोडवर सोडू शकतात. सोमवारी कोणतं आंदोलन कोण करेल याची गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही. आजचा शनिवार आणि रविवार ते अखंड समाजाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही या 2 दिवसाची गॅरंटी देतो की जिल्ह्यात कुठेही काय होणार नाही, परंतु आम्हाला सोमवारची वेळ येऊ देऊ नये या सरकारला चेतावणी आहे.